नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूज वर. 19 डिसेंबर पर्यंत देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडणार. कदाचित मराठी माणूस पंतप्रधानपदी विराजमान होईल. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं भाकीत. महायुतीतील आमदार मंत्र्यांसाठी रेशीमबागेत संघाचा बौद्धिक. भाजप शिवसेनेचे मंत्री संघाच्या बौद्धिकाला उपस्थित. राष्ट्रवादीचे आमदार मंत्र्यांची मात्र बौद्धिकाला दांडी. भविष्यवाणी करण्याचं काम माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हाती घेतलंय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा पृथ्वीराज चव्हाण यांना टोला. पार्थ पवार, मुरलीधर मोहोळ यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची मागणी. मुंढवा जमीन प्रकरणात चोर सोडून संन्याशाला फाशी. काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांची टीका. राज्यातील शालेय पोषण आहारात 1800 कोटींचा घोटाळा. ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांचा गंभीर आरोप. विधिमंडळ अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस. विरोधी पक्षनेत्या विनाच पार पडलं अधिवेशन. इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेता नाही. भाजप आणि रेशीमबाग एक घट्ट नातं. विधान परिषद सभापती राम शिंदे यांची प्रतिक्रिया. सिडकोच्या घरांच्या किमती 10% कमी होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत घोषणा. महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी हे अधिवेशन होतं. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांची सरकारवर टीका. व्याघ्र प्रकल्पांच्या धर्तीवर नांदेडमध्ये बिबट्या प्रकल्प उभारावा. राष्ट्रवादीचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची मागणी. पुस्तक महोत्सवानं पुण्याच्या वैभवात भर घातली. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. मालेगावातील डोंगराळे चिमुकले अत्याचार प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा द्या. आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत लक्षवेधीद्वारे मागणी. पुणे महानगरपालिकेसाठी भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात. तब्बल 3500 इच्छुकांनी घेतले भाजपकडून उमेदवारी अर्ज. पुणे महानगरपालिकेसाठी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ. 16 डिसेंबर पर्यंत इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरता येणार. टॉप न्यूज मराठीच्या टॉप स्पीड न्यूज मध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.